राज्यात विधानसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। इंदापूर हा सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ आहे। इंदापूरमध्ये एकंदरीत तिरंगी लढत होत आहे। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्यात एकंदरीत ही लढत होत आहे। सद्यस्थितीत प्रत्येकाच्या कुटुंबातील लोक हे प्रचारात उतरत असतानाच अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्या कुटुंबातील देखील जे लोक आहेत ते प्रचारात उतरले आहेत। आपल्यासोबत प्रवीण माने यांच्या बहीण तेजश्री शिंदे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, काय सांगाल? एकंदरीत प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आपण अनेक दिवसांपासून प्रचारात आता सुरुवात केलेली आहे। कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? आम्हाला प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। तरुणांमध्ये अतिशय उत्स्फूर्त भावना आहे भैयांबद्दल आणि नवीन उमेदवार असल्यामुळे तालुक्याला परिवर्तनाची एक नवीन संधी मिळालेली भैयाच्या रूपाने, त्यामुळे प्रचार अगदी व्यवस्थित चालू आहे। कशा कोणकोणते मुद्दे घेऊन आता आपण मतदारसंघात फिरत आहात? एकंदरीत कोणते कोणते मुद्दे घेऊन आपण प्रचारात जातो? आम्ही प्रचारामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, तर रोजगार निर्मिती करण्यासाठी, परत 22 गावांच्या प्रश्नासाठी आणि शिक्षण संस्था चांगल्या पद्धतीने उभारण्यासाठी अशा 2-3 गोष्टी आहेत ज्याच्यावरती भैया निवडणूक लढवत आहेत। आपल्याशी पूजा माने देखील आहेत। ताई, काय सांगाल? कशा पद्धतीने प्रचारात रंगत आलेली सध्या कशा पद्धतीचा आपला प्रचार चालू आहे? आपल्याला प्रवीण भैया माने यांना निवडून देऊन इंदापूर तालुका हा भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे, यासाठी आमचे खूप प्रयत्न चालू आहेत। कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती विशेषतः निवडणूक लढवली जाते? लोकांच्या मध्ये जात असताना प्रचाराचं कोणतं मुद्दा आहे ते? प्रचारासाठी मुद्दे असे आहेत की युवकांना आणि लहान मुलांना सुद्धा जे आहे ते रोजगार उपलब्ध करून देणे, चांगलं शिक्षण मिळणे यासाठी प्रयत्न केले जातील। परत आरोग्य सुविधा त्यासाठी पण चांगले प्रयत्न केले जातील। यासाठीच आम्ही आता भैयांच्या सोबत एकंदरीत ही तिरंगी लढत होत आहे। सद्यस्थितीत तिरंगी लढत होत असताना अपक्ष उमेदवारी म्हणून भैया निवडणूक लढत आहे। कसं पाहता या निवडणुकीकडे? प्रवीण भैया माने हे एक युवा नेतृत्व आहेत, हे एक सुसंस्कृत नेतृत्व आहेत। त्यांचं काम हे जनतेसाठी खूप चांगलं आहे। त्यांनी जिल्हा परिषद सभापती असताना भरपूर निधी मिळवून दिलेला आहे, त्यामार्फत भरपूर कामे केलेली आहेत। त्यामुळेच आता भैयांना पूर्ण तालुक्यासाठी चांगली कामे करायची आहेत। 23 तारखेला 20 तारखेला मतदान होत आहे। एकंदरीत 23 तारखेला निकाल लागेल। काय वाटतं, गुलाल आपलाच असला? 100% आपलाच गुलाल आहे। नक्कीच। इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांचा जो ऊसाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी सुद्धा भैया साखर कारखाना उभारतायत। 3000 मेट्रिक टनचा कारखान्याची उभारण्याची उपाययोजना भैयांनी केलेली आहे। एकंदरीतच हे होते प्रवीण मानेचे कुटुंब, त्यांच्या बहीण तेजश्री शिंदे देखील होत्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळात जे इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय सद्यस्थितीत सुरू आहेत आणि येणाऱ्या काळात कारखाना असेल आणि विविध तरुणांना जे नोकरी मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहणार आहेत आणि 23 तारखेला गुलाल हा आमचाच असेल असं देखील त्यांनी सांगितले। विकी चव्हाण, दीपक कापरे, टीव्ही मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।